नमस्कार. लोकलाईव्हच्या लोकचर्चेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार जळगाव शहरामध्ये जॉब फेअर एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं पीपल्स पीस फाउंडेशन या संस्थेने. पण हा जॉब फेअर काय आहे, पीपल्स पीस फाउंडेशन काय आहे, या माध्यमातून कोणाला रोजगार मिळणार आहे, कशा पद्धतीचा कार्यक्रम होणार आहे, हे पहिल्यांदाच होतं आहे. अशा पद्धतीचं एक चांगल्या धर्तीवरती नुसतं प्रदर्शनं लावली आहेत आणि सगळ्यांना गोळा केलं आहेत आणि जॉब उपलब्ध करून दिले आहेत असं नाही, तर त्या कंपन्या त्याच ठिकाणी इंटरव्ह्यू घेणार आहेत की काय करणार आहेत सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण पीपल्स पीस फाउंडेशन पीपल्स पीस फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलेत. आज आपल्यामध्ये आहेत मंजित कौर मतानी, या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. मी आपल्या या ठिकाणी मनापासून स्वागत करेल. पीपल्स पीस फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजित कौर मतानी आणि त्याचबरोबर अनिसा तडवी आज आपल्यामध्ये आहेत, ज्या सहाय्यक संचालक आहेत, ज्याला आपण एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जे आपण म्हणतो एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणजे आता सध्याचं त्याचं जे नाव आहे ते जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि या मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालिका अनिसा तडवी, मी आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करेल. सचिन घुगे आज आपल्यामध्ये आहे. सचिन घुगे या जॉब फेअर जो कार्यक्रम होणार आहे जॉब फेअरचं संपूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट याचं सगळं नियोजन आखणी करण्याचं काम सगळं सचिन करतोय. मी तुझं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करेल. हेमंत कोठारी आज आपल्यामध्ये आहेत, उद्योगपती आहेत. SK ट्रान्सलेशन आपल्या सगळ्यांना कल्पना आहेत. एक प्लॅनिंग आणि एक्झिबिशन या सगळ्या पूर्ण कार्यक्रमाचं सगळं नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हेमंतजी करतात आहेत. याची कन्सेप्ट ते आपल्याला या ठिकाणी समजून सांगणार आहेत. पंकजी दारा CA आहेत, आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. या संस्थेचे ते सदस्य देखील आहेत आणि या कार्यक्रमाला या जॉब फेअरला प्रतिसाद कसा आहे याची माहिती आज आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आज आपल्यामध्ये आनंदजी गांधी आहेत, मी तुमचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करेल. नियोजन या सगळ्याचं प्लॅनिंग एक्झिबिशन करण्याचं काम ते करतात आहेत. या फाउंडेशनचे ते एक सदस्य आहेत. मी पुनश्च आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूटसाठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक, शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी. मॅडम, पीपल्स पीस फाउंडेशनचे आपण अध्यक्ष आहात आणि पीपल्स पीस फाउंडेशन, पीस म्हणजे शांतता, पीपल्स म्हणजे पब्लिक, आणि असं हे नाव ठेवून तुम्हाला काय कोणत्या प्रकारची संस्था आहेत, या संस्थेतून आपण कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम करतात, काय उद्देश आहे, जरा सविस्तर सांगा. सर, ये जो हमारा फाउंडेशन है पीपल्स पीस फाउंडेशन, इसका उद्देश्य जो है वो वैदिक आइडियोलॉजी पे वर्क करना है, लोगों को एम्पावर करना. ये फाउंडेशन किसी जाति, समूह या धर्म को के लिए काम नहीं करता है, ये सभी को एम्पावर करने के लिए काम करता है. तो हमारा मेन उद्देश्य है कि लोगों को हम एम्पावर करें, उनको एम्प्लॉयड करें, और जो हमारी नींव है, जो यंगस्टर है हमारे हिंदुस्तान में सबसे ज़्यादा है और 3.53% हमारे इंडिया की पॉपुलेशन अभी भी अनएम्प्लॉयड है. तो उसके लिए हमें काम करना ज़रूरी है. इसकी वजह से हम क्राइम रेट को भी कम कर सकते हैं. लोग अगर एम्प्लॉयड होंगे, उनकी स्टैंडर्ड ऑफ लिविंग बढ़ेगा, तो क्राइम रेट को भी हम कहीं ना कहीं हद तक कम कर सकते हैं. जो प्रोग्राम तुम्ही आता जळगावमध्ये घेणार जॉब फेअर चा जो कार्यक्रम करणार आहे त्याचा आणि या पीपल्स पीस फाउंडेशनचं कशा प्रकारचं कनेक्शन है, क्या उसका कनेक्टिविटी है? सो ये हम प्रोग्राम ले रहे हैं, फेयर ले रहे हैं. 4th और 5th मई को ये रॉयल पैलेस में होगा. इसके अभी हमारे पास करीबन 550 वैकेंसीज़ हैं. ये 2 दिन का प्रोग्राम है और इसके जो रजिस्ट्रेशन है वो अभी भी ओपन है. peoplespeacefoundation.com में लोग रजिस्टर कर सकते हैं. इसमें किसी भी प्रकार का कोई भी फ़ी आपसे नहीं लिया जा रहा है. ये एकदम निःशुल्क है और उसी टाइम पे आपका इंटरव्यू होगा, तभी आपका सिलेक्शन होने के बाद आपको अपॉइंटमेंट लेटर दे दिया जाएगा. हमारा मेन एम सिर्फ आपको साक्षर बनाना है कि आप अपने आप को एम्पावर्ड समझें. इसका मेन उद्देश्य यही है. अच्छा. आणि अनिताजी, आपण या प्रोग्रामला सगळ्यांना जॉईंट आहात. आपण सहयोगी म्हणून आपल्या शासन आणि सामाजिक संस्था या दोघांचं एकत्रीकरण करून हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे, जो मॅडमने आता सांगितलंच की जॉब फेअरचं जळगावमध्ये 4 आणि 5 तारखेला आयोजन होतं आहे. तुमचा काय उद्देश आहे शासनाचा या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला जॉईंट होण्याचा आणि त्या माध्यमातून आपण कशा पद्धतीचे उपक्रम सगळे चालवत असतात? महाराष्ट्र शासनाने ही योजना
म्हणजे रोजगार मेळावा हे आधीपासून सुरू असलेली आहे, ही योजना आहे आमची. आणि यामध्ये कसं आहे की आम्ही एक लाभार्थी जो असतो किंवा बेनिफिशरी जो असतो आणि एम्प्लॉयर असतो, यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांना दोघांना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि ते विदाऊट कॉस्ट त्यांना दोघांना एकत्र आणतो. आणि त्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही त्यांना एकत्र करून त्यांचे जे नीड्स आहेत, एम्प्लॉयरचे जे नीड्स आहेत आणि लाभार्थ्यांना त्यांना काम करायची जी इच्छा असेल, तर ते दोघांची नीड्स एकत्र करून त्यांना आम्ही तिथे एक प्लॅटफॉर्म करतो. असा शासनाचा उपक्रम सुरू आहे. आणि ते जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत तो दरवर्षी असे प्रकारचे जॉब फेअर अरेंज केलेले जातात. वर्षातून 4चा असा आमचा टार्गेट असतो. पण आम्ही जशी मागणी असते, जशी डिमांड असते, तसं त्या सोसायटीसाठी, त्या सेक्टरसाठी आम्ही ते रोजगार मेळावा आयोजन करतो. सध्या आम्हाला पीपल फाउंडेशन यांनी आम्हाला अप्रोच केलं आणि त्यांची आणि आमची म्हणजे जे आहे की सुशिक्षित बेरोजगारांसाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी. तर त्यांच्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म दोघांनी मिळून एक क्रिएट करून दिलेला आहे. मे रोजी आम्ही ते रोजगार मेळावा रॉयल पॅलेस येथे संपन्न करणार आहे. इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून ते सगळं काम करत आहे. रॉयल पॅलेसमध्ये कार्यक्रम आहे, 4 आणि 5 तारखेला आहे, 2 दिवसाचा आहे, शेकडो लोक उपस्थित राहणार आहेत. कशा प्रकारची रचना करणार आहेत, काय प्लॅनिंग आहे तिथे, कशा प्रकारचं रचना तयार केलेली आहे? सर, मी आमच्या अनुभवानं आम्ही बघितलं की मागच्या वेळेस जे जळगावमध्ये रोजगार मेळावा झाले तर तिथं गर्दी जास्त होते, अचानक जास्त. तर आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन ठेवलं आहे. 25 एप्रिलपर्यंत आमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन राहणार आहे. 25 तारीख झाल्यानंतर आम्ही ते ऑफलाईन करणार. जितकं रजिस्ट्रेशन झालं आहे त्यांनाच आम्ही एंट्री देणार त्यामध्ये. आणि एंट्री दिल्यानंतर आमची 10 लोकांची HR टीम राहील, जी स्पेशली इंटरव्ह्यू घेणार अगोदर आणि सेकंड इंटरव्ह्यू कंपनी घेणार आणि तिथून आपण त्यांना लेटर दिलं जाईल त्या दिवशी. तर आम्ही ही प्लॅनिंग केली की तिथं गर्दी नको व्हायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही प्री प्लॅनिंग म्हणून आम्ही अगोदरच रजिस्ट्रेशन ठेवलं आहे. आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन असेल त्यांनाच आम्ही इन्व्हॉल्व करणार त्यामध्ये. इथं लोकांना आम्ही इन्व्हॉल्व नाही करणार. तर आमच्या लोकांना एकच इच्छा आहे की त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला पाहिजे आपल्या लिंकद्वारे. आणि आम्ही लिंक जास्तीत जास्त सोशल मीडियाच्या माध्यमातून, लोक लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहे. अच्छा. आणि त्या ठिकाणी 4 आणि 5 दोन्ही दिवसच गर्दी होईल, तसं काही प्लॅनिंग केलं आहे का? काही जणांना 4 तारीख दिली आहे, काहींना 5 दिली आहेत, किंवा 4 आणि 5 हे 2 दिवस ठेवलेत, कशा प्रकारचे? सर, आम्ही शॉर्ट आउट केलं आहे. म्हणजे अकाउंट्स वेगवेगळे असे विभाग केले आणि त्यांना आम्ही 2-3 तासानंतर मेसेज जाणार की तुमचा इंटरव्ह्यू 3ला आहे. म्हणजे त्यांना 3लाच मेसेज जाईल आणि 3 ते 4 पर्यंत त्यांचं टायमिंग राहील. असे आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही रिमाइंडर मेसेज त्यांना पोहोचवणार सर, ज्यांचा आमच्याकडे डाटा आहे व्हॉट्सअपद्वारे आणि SMS द्वारे आम्ही त्यांना तो पाठवतोय सर. अच्छा. ज्या वेळेला इंटरव्ह्यू असेल त्याच्या काही वेळ अगोदर आपण त्यांना मेसेज देणार की तुम्हाला उपस्थित राहा, एका वेळेला गर्दी पण होणार नाही. व्हेरी गुड, खूप छान. हेमंतजी, तुम्ही स्वतः अत्यंत उद्योगपती आहात, आपल्याला रोज वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी लागत असतात, आपला याच्यामध्ये सहभाग आहे, काय कन्सेप्ट आहे, कशा प्रकारची रचना, आपला सहभाग हा कशा पद्धतीचा आहे या सगळ्या जॉब फेअरमध्ये? एम्प्लॉईजची गरज रोज लागू असते. तर आम्ही हे फार जळगाव जिल्ह्यामध्ये जी आज यंग जनरेशन क्रिएट होत आहे, लोक लहान मुलं शिकतात आणि एक एज्युकेशन त्यांचं झाल्यानंतर त्यांना रोजगाराची गरज असते. मग ते इथून मुंबई, पुणे ह्या ठिकाणी ते स्वतःला त्यांचा रोजगार पाहण्यासाठी ते जात असतात, फिरत असतात घर सोडून. तर कल्पना याच्यामागे अशी आली की बा इंडस्ट्रीज इथं पण आहेत आणि जळगाव हे फार जुनं गाव आहे, इथे भरपूर उद्योग आजही चांगल्या पद्धतीने चालत आहे. इथल्या जिल्ह्यामधील मुलांना जर आपण इथे प्लॅटफॉर्म करून दिला वेगवेगळ्या माध्यमातून, शासनाच्या मदतीने, शासनाच्या स्कीम भरपूर असतात पण त्या जनरली लोकांपर्यंत पोहोचत नाही. मग तो आम्ही त्याला दुवा बनण्याचा विचार केला की एक अशी संस्था आपण इथं या संस्थेद्वारे ही योजना राबवावी जेणेकरून इथल्या होतकरू मुलांना त्यांना बाहेर जॉबसाठी फिरावं लागणार नाही. कारण आपण पाहिलं असेल, छोटी दुकान असो की मोठी इंडस्ट्री असो, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी स्वीपिंगपासून तर मेंटेनन्सपासून म्हणजे स्किल्ड, सेमी स्किल्ड, अनस्किल्ड अशा पद्धतीची त्यांना माणसांची गरज असतेच. मग आमच्या पीपल्स पीस फाउंडेशनमध्ये मी हा विचार केला की ही संस्था अशा पद्धतीने ह्या लोकांना जवळ घेऊन आणि इमिजिएट डिप्लॉयमेंट, जसं की आता आमची संस्था झाली 7-8 आम्ही 12 संस्था इथे रजिस्टर आज आहोत की त्या इंटरव्ह्यू घेतील. इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांचं इमिजिएट डिप्लॉयमेंट येईल, त्यांना अलॉटमेंट लेटर मिळेल किंवा तुम्ही ह्या संस्थेमध्ये उद्यापासून जॉईन करा. तर ही त्यांना रेडी
आज आम्ही त्यांना जो रोजगार देणार आहोत तो कोणत्याही प्रकारचा असू शकतो. त्याची स्किल पाहून, जसं सचिन आता बोलला की आम्ही वेगवेगळ्या HR टीममधून त्यांचं स्क्रुटिनाइज करून त्यांना आम्ही वरती पाठवू आणि वरती पाठवू म्हणजे ह्या कंपन्यांमध्ये त्यांचं परत इंटरव्ह्यू घेणार. तर त्या इंटरव्ह्यू घेऊन त्यांना जर रोजगार लगेच दिला तर जो आज बेरोजगार आहे किंवा चांगल्या रोजगाराच्या शोधामध्ये जो कॅन्डिडेट असेल त्याला जर जागेवरच आम्ही जर रोजगार देत आहोत तर त्याला पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये धावण्याची गरज पडणार नाही. म्हणजे त्याच ठिकाणी इंटरव्ह्यू पहिल्यांदा तुम्ही तुमच्या पॅनलमधून घेणार, त्यानंतर त्या पर्टिक्युलर कोणत्या कंपनीला तो मुलगा सेट होऊ शकतो त्या ठिकाणी तुम्ही त्याला पाठवणार. अशा पद्धतीची सगळी रचना राहणार. म्हणजे तिथल्या तिथे त्याला नोकरी मिळू शकते. नुसते आज जॉब पाहून गेला, आज अर्ज करून गेला, नंतर पुन्हा परत इंटरव्ह्यू घेतला, तिथल्या तिथे त्याचा इंटरव्ह्यू. कसा प्रतिसाद मिळतोय पंकजी? हा सगळा एवढा मोठा चांगला उपक्रम आपल्या जळगावमध्ये होतोय. माझ्यामध्ये असा उपक्रम पहिल्यांदाच होत असेल. प्रतिसाद आम्हाला याच्याबद्दल जे कंपन्या आहेत, अगोदर आम्ही काय केलं, आम्ही डायरेक्ट सेमिनार किंवा प्रोग्राम न घेता आम्ही काय केलं, रिक्वायरमेंट जनरेट केली. म्हणजे कंपन्या शोधल्या की जे जॉब देण्यासाठी रेडी आहेत किंवा ते जॉब देऊ शकतात. म्हणजे दे आर एम्प्लॉयर रेडी, दे कॅन गिव्ह द जॉब. आम्ही मेळावा भरण्यासारखी नाही केला की लोक आले तिथे तपासले त्याला दिले, तसं नाही. अगोदर एम्प्लॉयर क्रिएट केले. म्हणजे आमच्याकडे 400 पोझिशन 500 पोझिशन आम्ही क्रिएट केले. त्याच्यानंतर आम्ही एम्प्लॉय म्हणजे लोकांकडे गेलो की तुम्ही या जॉबसाठी ऑफर द्या. हा पोस्ट आहे, जसे प्लंबर आहे, अकाउंटंट आहे, वेल्डर आहे, फिटर आहे, इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे. आमच्या इथे आम्ही बॅकग्राऊंड तयार असं केला होता की आमच्याकडे 5,000 रुपीजचे जॉब पासून तर 4 लाख रुपये पर मंथचे जॉब आम्ही क्रिएट केले. म्हणजे आमच्याकडे MD रेग्युलर सुद्धा पाहिजे ज्याच्याकडे मी 4 लाखचा जॉब देऊ शकतो या फेअरमध्ये. अगोदर आम्ही एम्प्लॉयर क्रिएट केले, त्याच्यानंतर एम्प्लॉई क्रिएट केले की जे आमच्याकडे फॉर्म भरतील आणि त्यांना आम्ही जॉब देणार आहे. मग त्याच्यानंतर हे सर्व व्ह्यू रचना आम्ही तयार केलेली आहे की इंटरनली क्वालिफाईड आणि प्युरिफाईड, म्हणजे इंटरनल लेवललाच तो प्युरिफाय झाला पाहिजे की आता जी कंपनी आहे त्याला जो स्पेसिफिक एम्प्लॉई पाहिजे तोच तिथे गेला पाहिजे. म्हणजे त्या एम्प्लॉयरला तसं नाही वाटलं पाहिजे की माझ्याकडे त्यांनी 10 माणूस पाठवले त्याच्यामध्ये 6 तर कामाचंच नाही होते. त्याच्यानंतर आम्ही जे 4 त्यांच्याकडे पाठवतोय ते त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना वाटतं की हो जॉब फेअरमध्ये मला स्पेसिफिक रिक्वायरमेंट इनपुट होतोय आणि आउटपुट होतोय. हा जो सन्मय विसवण्याचा कार्यक्रम आहे तो आम्ही याचा उद्देश आहे की पीपल पीस फाउंडेशननी टेक्निकली क्वालिफाईड माणूस बसून तो आम्ही काम केलेला आहे, ज्याच्याकडे इनपुट आणि आउटपुट मॅच करून त्याचाही वेळ वाचेल आणि आमचाही वेळ वाचेल. याच्या मागे खरा उद्देश असा आहे की लोकल एम्प्लॉयमेंट जनरेशन फॉर लोकल पीपल्स. म्हणजे लोकल पीपल्स म्हणजे माझ्याकडे असे CV प्रोफाईल बायोडाटा ईमेल्स आलेले आहेत की जे जळगावचे असून सांगली, सातारा, कोल्हापूर इकडे भोपाळकडे जॉब करतात. जेव्हा त्यांना माहीत पडलं की आम्ही घरी येऊ शकतो या जॉब फेअरच्या माध्यमाने, तर त्यांनी बायोडाटा पाठवला की आम्ही जळगावला यायला तयार आहोत. म्हणजे ते अँटिसिपेटेड की हा तुम्ही चांगला करताय की आम्ही लोकली येऊ शकतो जे आम्ही शोधू शकत नाही, असा कार्यक्रम तुम्ही राबवलेला आहे. त्यासाठी आम्हाला खूप जवळजवळ आत्तापर्यंत 750 प्रोफाईल आमच्याकडे आलेले आहेत. 750 बायोडाटा आमच्याकडे आलेले आहेत. विद्यार्थी ज्याला म्हणतील की जो आता नोकरी त्याच्यामध्ये येऊ शकतो. किती कंपन्यांना तुम्ही हे जवळजवळ आमच्याकडे आतापर्यंत 25 कंपन्या झालेल्या आहेत. आणि दुसरा उद्देश याच्यामध्ये असा आहे की टीचर्स ज्या गलोगल्ली आता स्कूल उघडले आहेत, प्री प्रायमरी हे होते स्कूल उघडले आहेत, त्यांना लेडीज जे मॅरिड लेडीज आहेत त्यांना जॉब शोधावं लागतं. त्यासाठी मी हे पण प्रयत्न करतो की मॅरिड लेडीजला इथे जॉब भेटायला पाहिजे त्या प्री प्रायमरी स्कूलला, किंवा ज्या मुली आता शिकून येतात, इंजिनियर आहेत, MBA फायनान्स आहेत, MBA मार्केट आहे, त्यांना लोकल सिटीमध्ये जॉब मिळायला पाहिजे अशी आम्ही व्यवस्था त्यामध्ये करतोय की लोकल मॅरिड वुमन्सना लोकल जॉब भेटतील. म्हणजे ते इथे आल्यानंतर त्याला तसं वाटायला नको की मी इथे मॅरिड करून आले आणि मला इथे काही जॉब रिक्वायरमेंट नाही, ते आम्ही पूर्ण करतोय. त्याच्यासाठी पण आम्हाला उत्तम प्रतिसाद, जवळजवळ 50 लेडीज त्याचा प्रतिसाद त्यांनी इथे दिलेला आहे. 750 मध्ये 50 मॅरिड त्यांनी केलेला आहे की आम्ही इथे या 25 ज्या कंपन्या आपण घेतलेल्या आहेत, या 25 कंपन्यांना ऍक्च्युअल वर्कर्स किती पाहिजे? त्यांना जवळजवळ 475च्या आसपास रिक्वायरमेंट आहे. 475 ची रिक्वायरमेंट आहे. अच्छा, 475 ते 500 जण त्यांना अपेक्षित आहेत. आपल्याकडे प्रतिसाद 750 जणांचा आहे. अजून रेशो हा 1:3 पाहिजे आम्हाला. अच्छा, म्हणजे एक जॉब आहे तर 3 कॅन्डिडेट त्यासाठी पाहिजे. अच्छा, म्हणजे हा आमच्या इकडे जवळजवळ 1500 त्यातला चांगला व्यक्ती आपल्याला शोधून काढता येईल. आनंदजी, आपण देखील उद्योगपती आहात आणि जळगाव MIDCची अशी स्थिती आहे की बंगाली आणि बिहारी यांचं खूप वर्चस्व या सगळ्या सेक्टरवरती आहेत की जर कोणता नोकरदार जर पाहिजे असेल आणि चांगलं काम करून घ्यायचं असेल, हार्डवर्क करून घ्यायचं असेल तर बिहारीला शोधलं पाहिजे, कसबदार काम करून घ्यायचं असेल तर बंगालीला शोधलं पाहिजे, आणि असे सगळे इंडस्ट्रीज शोधतात आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नॉन अवेबिलिटी. आपले जे लोकल माणूस आहे ते इकडनं जे आता सर्वजण सांगताय त्याप्रमाणे ते बाहेर जात आहे. त्यांना जळगावला
पाहिजे त्यांच्या ॲबिलिटीचं काम त्यांना जळगावला अजून प्रॉपर त्यांचं कॉम्बिनेशन बसत नाहीये. ते कॉम्बिनेशन बसवण्यासाठीच हे करणं फार गरजेचं होतं. आज जळगाव डेव्हलपिंग सिटी आहे. जळगावची MIDC फार चांगलं वर्क करते. आज फार मोठे मोठे बिझनेसेस इथं आहेत. त्या हिशोबाने रिक्वायरमेंट पण तेवढी मोठी आहे. डेव्हलपिंग सिटीच्या हिशोबाने इथं आपण बघतो नवीन नवीन मॉलही भरपूर येत आहे, नवीन नवीन शोरूम्स येत आहे. प्रत्येक ठिकाणी तेवढी मोठी स्किल्ड वर्कर्सची, स्किल्ड लेबर्सची आणि बॅक ऑफिस एंडचे जे असतात, राईट फ्रॉम कॉम्प्युटर ऑपरेटर टू हेड अकाउंटंट, सर्व पोस्ट आज वॅकंट आहेत. आणि त्या सर्वांसाठी जे स्किल्ड पाहिजे ते आपल्याकडे आहेत, पण ते जळगावला न करता ते बाहेर जात आहे. तर त्यांना एक प्रॉपर प्लॅटफॉर्मची फार जास्त इथे गरज आहे. MIDC मध्ये आपण अनस्किल्ड वर्कर तर बाहेरचे आहेतच, पण त्याच्यासोबत जे स्किल्ड वर्कर्स आहेत, जे बॅक ऑफिस एंडचे स्टाफ आहेत, त्याची फार जास्त वॅकन्सी इथं आहेत. आणि त्याच्यामुळे जी डेव्हलपमेंट आहे बिझनेसची ती एक ठिकाणी येऊन थोडी थांबण्यासारखी होते स्टाफच्या अनॅबिलिटीमुळे. आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर पब्लिक म्हणते की जॉब नाहीत. जो प्रॉपर जॉब पाहिजे तो प्रॉपर जॉब त्यांना एक्सपेक्टेड जॉब मिळत नाही. बरोबर. तर हे जे काहीतरी चुकतंय त्याला सर्व याच्या बरोबर तसा काहीतरी कार्यक्रम घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का, की जो आवश्यक आहे त्याच व्यक्तीला तिथे नेण्यासाठी तशा पद्धतीचा प्रोग्राम घेऊन त्याला तसं तयार करणं, अशाही प्रकारचा एखादा कार्यक्रम घेणं आवश्यक वाटत नाही. ती कन्सेप्ट बहुतेक याच्यात जास्तीत जास्त प्रमाणात सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न आहेच. कारण की याच्यात एक्झॅक्ट रिक्वायरमेंट्स आणि त्या स्टाफला एक्सपेक्टेड जॉब या दोघांचा त्याला फार जास्त तिथं ऑप्शन्स अवेलेबल आहेत. अच्छा. तो त्याच्या चॉईसचा जो जॉब आहे किंवा त्याच्या चॉईसची जी पोस्ट आहे त्याला जे वाटतं की मी याच्यासाठी कॅपेबल आहे त्या पोस्टपर्यंत तो नक्कीच जाऊ शकतो. जसं तर ह्या सगळ्या ह्याच्यातून स्थानिक जो वर्कर आहे त्याला स्थानिकच जॉब मिळावा या उद्देशाने आपला सगळा जॉब फेअरचा कार्यक्रम आपला या ठिकाणी होतो आहे. पण आपण पीपल पीस फाउंडेशन या माध्यमातून हा सगळा कार्यक्रम करत आहात. याचं कार्य फक्त एवढ्यापुरती सीमित आहे कि यापेक्षा अजून कोणत्या पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून सुरू आहे ते जरा सांगा. जी, जैसे कि मैंने बताया कि इसका काम है कि लोगों को एम्पावर करना. तो हमारे कुछ वीकर सेक्शन है जैसे कि LGBT कम्युनिटी और सेक्स वर्कर्स. तो मैं ये चाहती हूँ कि जो सेक्स वर्कर्स हैं और जो ट्रांसजेंडर है इनको सोसाइटी में इन्वॉल्व किया जाए, इंटीग्रेट किया जाए. तो उनके लिए भी हम काम कर रहे हैं कि हम उनको कुछ पहले तो काउंसलिंग दी जाएगी कि आप ये काम ज़्यादा समय के लिए नहीं कर सकते हैं और सोसाइटी आपको एक्सेप्ट इस तरह से नहीं करेंगी. तो उनको पहले काउंसलिंग देना, उसके बाद वो किस काम में सक्षम है उनको वो ट्रेनिंग देके उनको वो काम खुलवा के देना, ताकि वो वह काम छोड़ करके सोसाइटी में इंटीग्रेट हो, उनके बच्चे भी अच्छी शिक्षा ले सकें, उनका स्टैंडर्ड ऑफ लिविंग बढ़े और हमारी सोसाइटी में भी जो एक कल्चर है वो मेंटेन रहे. जसं एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसे आपल्याकडे किती आता एम्प्लॉयमेंट मागणारे म्हणजे जे बेरोजगार आहेत अशी संख्या सांगता येईल? सर, साधारणतः आपल्याकडे 1 ते 1.5 लाखापर्यंत सुशिक्षित बेरोजगारांनी नोंद केलेली आहे. अच्छा. आणि दरवर्षी ज्याप्रमाणे आम्हाला अहवाल भेटतो त्या दरवर्षीप्रमाणे आम्ही कमीत कमी 40,000 लाभार्थी त्यामधनं म्हणजे प्लेसमेंट होत असतात आपले. पण ते स्थानिक नसून ते बाहेर जात असतात. अच्छा. तर ही एक स्वर्ण संधी आहे जळगावकरांसाठी की त्यांनी या प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त पूर्ण ज्याने बेरोजगार म्हणून तुमच्याकडे सुशिक्षित बेरोजगार म्हणून नोंदणी केली, ज्यावेळेला त्याला रोजगार लागतो त्यावेळेला तुम्ही त्याची नोंद कशा पद्धतीने करतात? त्याने स्वतःहून करून घेणं अपेक्षित असतं की कशा पद्धतीने त्याचं नाव त्याच्या, कारण ही संख्या तर वाढतच राहील. हो सर, आमच्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक पोर्टल डेव्हलप केलेलं आहे महास्वयंमधून. त्याच्यावर त्याचं रजिस्ट्रेशन होत असतं आणि जेव्हा त्याला जॉब्स म्हणजे जर कंपनीने जर त्याला जॉब ऑफर केला आणि त्या कंपनीला त्याने म्हणजे मेसेज जातो आणि त्या दोघांची जर रिक्वायरमेंट मॅच झाली तर तिथे त्याचं सिलेक्शन होतं. मग ते एम्प्लॉयर त्यांना सिलेक्ट केलं की ते यादीमध्ये तो येत असतो त्यामध्ये. तर अशा म्हणजे त्यामधनं असे लाभार्थी मग बाहेर पडत जातात आणि त्यांची यादी तयार होत असते दरवेळेला. कसा तुला या सगळं नियोजन करत असताना कशा प्रकारच्या अडचणी किंवा कशा प्रकारचा आनंद मिळतोय? अडचणी तर नाही येते, पण आनंद एक असा वाटतोय की आता आजच एकाचा फोन आला मला मुक्ताईनगरवरून की माझ्याकडे त्याने दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन केला की मला जॉब फेअरमध्ये यायचं आहे, मला तुमचा नंबर मिळाला. तर माझ्याकडे ना ऑनलाईन पण भरण्यासाठी नाही आहे किंवा ऑफलाईनला मला येण्यासाठी भाड्याला पैसे नाही. तर आम्ही मुक्ताईनगर साईडला पण आम्ही स्टॉल लावण्याचं प्लॅनिंग केलं की आम्ही तिकडे येऊन
तू आमच्या स्टॉलवरती थांबून लोकांकडनं भरून घे, तुझ्यासारखे अजून कोणी असतील तर त्यांच्याकडनं तू फॉर्म भरून घे. तर माझा माणूस तिथं जाणार आणि तिथं आम्ही स्टॉल लावणार आणि तिथून एक त्यांच्याकडनं फॉर्म आम्ही जनरेट करणार. म्हणजे एक पीपल्स पीस फाउंडेशनची एक ब्रँचच तिथे तयार होणार या कार्यक्रमाचा एक भाग. जसं बोदोडला अमर डेअरी म्हणून एक अमर खत्री सर आहे, ते बोदोडला स्टॉल लावत आहे. भुसवळला मनोज बियाणी सरांनी स्टॉल आणि हे लावलं आहे. पाचोऱ्याला वेगळे, अशी आमची टीम वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला लोक सहकार्य करतात फॉर्म भरण्यासाठी. म्हणजे या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी किंवा ऑनलाईन वरती भरण्याच्या ऐवजी ऑफलाईन करण्यासाठी अशा प्रकारचे काउंटर्स आपण उभारलेले आहे. जळगावला आपण मध्ये ठेवलं ऑफिस साची प्लाझाला आणि ऑनलाईन तर आहेच. अच्छा, हे म्हणजे जसं तुम्हाला शक्यतो करून ड्रायव्हर्स खूप मोठ्या प्रमाणात लागत असतात आणि तो तर पहिले त्याला ट्रेनिंग देणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी देखील काही कार्यक्रम किंवा तशा पद्धतीचा काही उपक्रम करणं अपेक्षित आहे. हे एक उदाहरण दिलं ड्रायव्हर, पण अशाच प्रकारचा स्किल्ड माणूस, आणि तो आपण मगाशी सगळ्या चर्चेत असं लक्षात आलं असेल की संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे की जिथे जॉब लागणार आहेत पण प्रॉपर व्यक्ती तिथे मिळत नाही. पण अशा वेळेला अशा व्यक्तींसाठी काहीतरी जर कार्यक्रम अगोदरपासून जर आपण काही स्किल केले तर त्याचा हा उद्दिष्ट साध्य होऊ शकणार नाही का? प्रत्येक घरामध्ये एक नॉर्मल फॅमिलीमध्ये 1 किंवा 2 कार असतातच. तर तिथे आणि आपल्या जळगावला ड्रायव्हिंग स्कूल आहेतच, बरोबर. पण तिथून ड्रायव्हर बनून बाहेर निघण्याचं प्रमाण आणि लोकांची रिक्वायरमेंट म्हणजे डिमांड आणि सप्लाय हा इथे फार मोठा गॅप आज आहे. नॉट ओन्ली ड्रायव्हर, वेगवेगळ्या संस्थेमध्ये जसं आज आपण पाहिलं असेल की आपण मुंबई पुण्यामध्ये हाऊसकीपिंग इंडस्ट्रीज आज किती जोरावर आहे. किती छोटंसं काम आहे ते. छोटंसं काम म्हणजे हाऊसकीपिंगला पण ते स्किलने करता येऊ शकतं. त्यासाठी सुद्धा आम्ही विचार करतोय, कारण की जर आमच्याबरोबर शासन जुडलेलं आहे तर आम्ही त्या स्कीमचा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न राहील, जेणेकरून ड्रायव्हर्स नंतर तुमचं हे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट पण फार मोठी यंत्रणा आहे आणि फार मोठी ती स्कीम आहे तिथे. तर अशा भरपूर स्कीम्स आम्ही आमच्या माध्यमातून पीपल्स पीस फाउंडेशनच्या माध्यमातून आणि शासनाच्या सहकार्याने ज्या त्यांच्या ऑलरेडी योजना आहेत त्या योजना आपल्याला राबवणं आवश्यक आहे. माझा तोच उद्देश होता आपल्याला विचारण्याचा की शासनाच्या ज्या योजना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या की तिथे हजारो अशा प्रकारच्या स्कीम्स आहेत की त्या स्कीम्सच्या माध्यमातून एम्पॉवरमेंट दिलं जाईल, त्यांना रोजगार दिला जाईल, त्याला शिक्षण पण दिलं जाईल, शासन अनुदान पण द्यायला तयार आहे. प्रॉपर संस्था त्या ठिकाणी काम करणं अपेक्षित आहे. ते सुद्धा तुमच्याकडनं या ठिकाणी पंकजी, जसं ऑफलाईन आणि ऑनलाईन दोघेही पद्धतीने आपण फॉर्म सगळे भरून मागितलेले आहात, कसा हा सगळा जो प्रतिसाद आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने मिळतोय? म्हणजे ऑनलाईनला जास्त मिळतोय, ऑफलाईनला जास्त मिळतोय की किती प्रमाणात मिळतोय? प्रत्येक भागातून मिळतोय का की कसा मिळतोय? ॲक्च्युली जेव्हा आम्ही हा रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट केला, फंडामेंटली आमचा विचार होता की 100% ऑनलाईन करायचं, मॅन्युअल रजिस्ट्रेशन घ्यायचं नाही. कारण ऑनलाईन आला की त्याला डाटा फिल्टरिंग वगैरे लावून ज्याचे पोस्ट आहे त्याच्याकडे आम्ही पाठवू शकतो. पण असं आम्हाला कळालं जेव्हा आम्ही काम करत गेलो की ऑनलाईनला जास्त प्रतिसाद भेटत नाही. कारण की जसं असाक्षरता आहे, लोकांना असं वाटतं की हे फेक आहे काय, खूप सारे प्रश्न असतात त्यांना. त्याच्यासाठी आम्ही काय केलं, मग जसं आम्हाला कळत गेलं, कारण क्वालिफाईड लोक पण सांगतात की मला ऑफलाईन पाहिजे, ऑनलाईन नाही. कारण की खूप प्रॉब्लेम असतात की ऑनलाईन केल्यावर त्याची एक्नॉलेजमेंट यायला पाहिजे, एक्नॉलेजमेंटला जॉब मिळायला पाहिजे. एक मुलगी तर मुंबईहून ते जॉब इंटरव्ह्यूसाठी यायला तयार आहे, फक्त त्याला फक्त जेन्युइनिटी पाहिजे. म्हणून आम्ही काय केलं सर, हा कार्यक्रम रॉयल पॅलेसवर ठेवण्याचा उद्देश असा आहे की आम्ही ग्राउंड बुक केला, त्याच्यावरती टेंट हाऊस लावला आणि ते म्हणजे लोकांची गर्दी केली, तसा आमचा उद्देश नाही आहे. आम्हाला स्टँडर्ड जॉब द्यायचा आहे, स्टँडर्ड रीतीने द्यायचा आहे आणि पद्धती अडॉप्ट करून द्यायचा आहे. म्हणून आम्ही ऑनलाईनला थोडा बाजूला ठेवून आम्ही ऑफलाईनला प्रतिसाद दिला. आम्ही सर्वात अगोदर प्रयत्न करून बघितला आमच्या सिंधी कॉलनी भागामध्ये, कवरनगरमध्ये. तिथे आम्हाला 2 तासात 75 रजिस्ट्रेशन म्हणून गेले, म्हणजे ऑफलाईनचे. आणि ऑनलाईनला मेहनत करावी लागली आम्हाला, जवळजवळ 10 दिवसमध्ये 50 पण निघाले स्टार्टिंगला. म्हणजे तेव्हा आम्ही बॅक ट्रॅक बनवला, अनुभव येऊन गेले. मग आम्ही ऑफलाईनला शिफ्ट केलो. आता गल्लोगल्ली आम्ही काय करतोय, याचा कॅम्प लावतोय. तिथे जे लोकल माणूस असतात, कारण येताना जाताना ते भरू शकतात, पण मोबाईलवर फॉर्म भरायला सांगितलं तर आतापर्यंत जीवावर येते की तो करणार, मेल येणार, मग शोधायचं कुठे काय करा. हे ते भरले, कॉपी त्याला दिले. जवळजवळ आता आम्हाला ऑफलाईनला चांगला प्रतिसाद मिळते. जसं यांनी सांगितलं की पाचोरा, भुसावल, मुक्ताईनगर इथे आम्ही सर, आणि ते जळगावच्या, आणि आम्ही प्रयत्न करतोय की जळगावच्या सुप्रीम कॉलनी, म्हणजे जिथे रोजगार, जिथे लोक असतात, जिथे ज्यांना जॉब पाहिजे तिथेच लावायचं.
म्हणजे सुशिक्षित एरियामध्ये लावून त्याला काही उपयोग नाही जास्त. बरोबर. कारण आम्ही तिथे लावतो जिथे सुप्रीम कॉलनी आहे, MIDC मध्ये आहे, समतानगर आहे, तिथे आपला हे मागे MIDCच्या मागचे एरिया आहेत, तिथे लावतोय जिथे जास्त आम्हाला ऑफलाईन प्रतिसाद मिळणार आहे. आणि अनस्किल्ड लेबर, अगोदर आमची कॉन्सेप्ट स्टार्टिंगला आम्ही स्टार्ट केली होती अनस्किल्ड लेबरवरून, की अनस्किल्ड म्हणजे सिक्युरिटी गार्ड, नर्सेस, स्मॉल जॉब जे आर PT, जे आर बिलो 10th फेल और 12th फेल, त्यांना जॉब द्यायचं. म्हणजे जसं मॅडमनी सांगितलं की आम्हाला लोकांना मेन स्ट्रीम मध्ये जोडायचं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे, FY, SY, TY, CA, MBA, डॉक्टर, तो कुठे ना कुठे त्याला जॉब मिळणारच आहे. पण जो अनस्किल्ड आहे, जो मेन स्ट्रीम मधून बाहेर गेलेला, फेकलेला गेला, त्याला मेन स्ट्रीमला जोडण्यासाठी आम्ही काय केलं, हे जॉब फेअर त्यासाठी केलं. पण प्रतिसाद मिळत गेलं. अराउंड 45 कॅटेगरीज आम्ही लिस्ट केले जातात ज्यामध्ये जॉब आहे, फ्रॉम अनस्किल्ड, स्किल, क्वालिफाईड, PG, प्रोफेशनल, डिप्लोमा, डिग्री, सर्व प्रकारचे याच्यामध्ये आम्हाला प्रतिसाद चांगला आता भेटत आहे. अच्छा आनंदजी, तुमचं काय मत या सगळ्या कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या संदर्भात एक कन्क्लुडिंग म्हणून तुम्ही काय सांगाल? याच्यामध्ये आता फक्त एकच सांगू शकतो, प्रॉपर माणसाला प्रॉपर जॉब, प्रॉपर माणसाला प्रॉपर जॉब हे मिळण्याचं योग्य दालन याला असं म्हणतात. सगळ्या दर्शकांना तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय आवाहन कराल? हमारा जो उद्देश्य है कि हम लोगों को एम्प्लॉयड कर सकें, तो कृपया कर आप भी लोगों को अवेयर करें. इसमें किसी भी प्रकार का कोई भी शुल्क नहीं लिया जा रहा है. आप ज़्यादा से ज़्यादा peoplespeacefoundation.com के थ्रू आप रजिस्टर कर सकते हैं, या आप इधर ऑफिस में आकर के फॉर्म ले सकते हैं. और 4th और 5th मई को रॉयल पैलेस में ये फेयर रखा जाएगा, जिसके इंटरव्यू के बाद ही आपको अपॉइंटमेंट लेटर मिल सकता है. तो इस अपॉर्चुनिटी को ना छोड़ें और इस पे बिलीव करके आगे बढ़ें, ताकि हमारा नेशन भी ग्रो करे. थैंक यू. धन्यवाद. खूप छान अशी एक चांगली माहिती या चर्चेतून आपल्यासमोर या ठिकाणी आली. प्रॉपर व्यक्तीला प्रॉपर जॉब 4 आणि 5 तारखेला जळगाव शहरामध्ये एका वेगळ्या पद्धतीचा, वेगळ्या आयोजनाचं आयोजन या ठिकाणी होतं. 25 कंपन्या आणि 475 जणांना या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना नोकरी त्याच दिवशी मिळणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम माझ्यामध्ये जळगाव शहरात असा कधी झाला नसेल, असा हा उपक्रम होतो आहे. सारा ज्यांना नोकरी घ्यायची आहे, ज्यांना नोकरी करायची आहे, अशांनी त्वरित याच्यामध्ये फॉर्म भरावा, हे देखील मी या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सुद्धा मी आवाहन करेन. आपण पाहतात लोकलाईव्ह तुमच्या मनातलं. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने उपस्थित असलेल्या या सगळ्या पीपल्स पीस फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण पाहतात लोकलाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार. आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूटसाठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक, शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी.